कोकणातील आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे। आंबा पीक कर्जाचे पुनर्गठन करून त्याला 5 वर्षांनी हप्त्याने भरण्याची सवलत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। कोकणातील विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पादनाचे साधन आंबा व काजू आहे। मात्र गेली 5-6 वर्षे आंब्याचे उत्पादन घटत चालले आहे। अवकाळी पाऊस, किडा रोगांचा प्रादुर्भाव, लहरी हवामान यामुळे आंबा शेतकरी तसेच बागायतदारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आंबा पीक कर्जाचे पुनर्गठन करून त्याला 5 वर्षाने हप्त्याने भरण्याची सवलत द्या। आंबा पीक कर्जाचे नूतनीकरण करताना प्रत्येक वर्षी बँकांकडून प्रक्रिया शुल्क आणि बाग निरीक्षण शुल्क आकारले जाते, ते रद्द करण्यात यावे। आंब्याच्या घटत्या उत्पादनाचा विचार करून देवगड येथे स्वतंत्र आंबा संशोधन केंद्र मंजूर करावे, अशा मागण्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अजित गोगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार, भाजपा नेते राजन तेली यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केले आहे। उमेश परब, कोकण 9, कणकवली।